स्वागत आहे तुमचं सांचीज किचनमध्ये। सांचीज किचनमध्ये आज आपण करणार आहोत उकडलेल्या बटाट्याची भाजी। ही भाजी आपण नैवेद्यासाठी देखील वापरू शकतो। चला पाहूयात यासाठी लागणारे साहित्य। भाजीसाठी लागणारे साहित्य आहे 7 मध्यम आकाराचे बटाटे। हे मी उकडून त्याची साल काढून चिरून घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून उडदाची डाळ घेतलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं खोबरं, कढीपत्ता, चवीसाठी मीठ, जिरे, हिंग, हळद, आलं आणि मिरचीची पेस्ट, मोहरी, फोडणीसाठी तेल। भाजी करण्यासाठी आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे। आता आपण याच्यामध्ये तेल घालूया। आपलं तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया। गॅस बारीक करूया। मोहरी व्यवस्थित तडतडली की आपण यामध्ये आता जिरे टाकूया, मिरची आणि आल्याची पेस्ट टाकूया, कढीपत्ता थोडं परतून घेऊया। हिंग, हळद, उडदाची डाळ। आता हे परत एकत्र करून घेऊया। आणि बटाटे चवीनुसार मीठ घालूया। हे आता आपण व्यवस्थित एकत्र करूया। कोथिंबीर। आता आपण याच्यामध्ये खोबरं घालूया। हे खोबरं मी फक्त किसून घेतलेलं आहे, हे भाजलेलं नाहीये। आता आपण हे परत एकदा व्यवस्थित परतून घेऊया। याला आपण आता 1-2 मिनिट वाफ आणण्यासाठी झाकण ठेवून देऊ। या भाजीमध्ये मी लसूण किंवा कांद्याचा वापर केलेला नाहीये, कारण बऱ्याच ठिकाणी नैवेद्य दाखवताना कांदा किंवा लसूण या गोष्टी वापरल्या जात नाही। जर तुम्हाला लसूण किंवा कांदा वापरायचा असेल तर कांदा बारीक करून फोडणीमध्ये टाका आणि जेव्हा आपण मिरची आणि आल्याची पेस्ट टाकतोय तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर लसणाची पेस्ट देखील टाकू शकता। मस्त वाफ आलेली आहे। आता एकदा व्यवस्थित परतून घेऊया आणि तयार आहे आपली उकडलेली बटाट्याची भाजी। गॅस बंद करते मी आपली बटाट्याची भाजी टेस्ट करून बघते। टेस्टी झाली आहे। सिंपल आणि झटपट आपली बटाट्याची भाजी एकदम छान झाली आहे। तर मग तुम्हाला ही माझी भाजी कशी वाटली? तुम्हाला ही भाजी आवडली असल्यास लाईक करा। तुमचे काही सजेशन असतील किंवा तुमच्या काही आयडियाज असतील तर मला प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सांचीज किचन। धन्यवाद।